32 वर्ष झाली अभिनय कट्टा चालू करून. त्यानंतर विविध सामाजिक संस्था तुम्ही चालू केलेल्या आहेत, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत. कशा प्रकारचं उपक्रम आहेत आणि इन फ्युचर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कसे त्यात डेव्हलपमेंट करणार आहात? खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचं कार्य सुरू करून मला असं वाटतं आता जवळजवळ 30 ते 32 वर्ष झाली. मग त्यानंतर विविध गोष्टी म्हणजे मी स्वतः ॲज अ आर्टिस्ट म्हणून तेव्हा काम करत असताना वेगवेगळ्या राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करत असताना सामाजिक बांधिलकी जपणं हा एक कुठेतरी स्वभाव असल्यामुळे प्रत्येकाला घेऊन प्रत्येकच वेळी आपत्कालीन काही प्रसंग घडला. जसं की सुनामीला आम्ही तांदूळ घेऊन 7,500 किलो तांदूळ घेऊन नागापट्टणमला गेलो होतो. मग महाडचा महापूर असेल, सांगलीचा असेल, जेव्हा जेव्हा आपत्कालीन काही घडलं तेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून संस्थेच्या माध्यमातून हे उपक्रम केलेच. पण हे फक्त उपक्रम न समजून समाजाचा एक असा भाग आपण आहोत की समाजाच्या दुर्बल घटकांसाठी सुद्धा आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यानंतर समाजामधल्या असे जे अंगीभूत कलागुण आहेत ज्यांचे, त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. म्हणून एक 15 वर्षापूर्वी अभिनय कट्टा सुरू केला. 10 वर्षापूर्वी दिव्यांग कला केंद्राची निर्मिती आपण केली. त्याच्यामुळे की हा दुर्लक्षित घटक आहे, त्या दिव्यांग मुलांना एक त्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने आपण ते केलं. त्याच्यानंतर मग वेगवेगळे कट्टे आपण सुरू केले. हे सगळं करत असताना कोविड आलं. कोविडमध्ये आपण बघितलं की वी आर फॉर यू नावाने एक ॲक्टिव्हिटी सुरू केली. त्याच्यामध्ये एकूण 17 सेवा आपण दिल्या. त्या 17च्या 17 सेवा देत असताना खरं तर ती खूप रिस्क होती. त्याच्यामध्ये दुर्दैवानं 28 जणांना अग्नी द्यावा लागला आणि अस्थिविसर्जन त्यांचं आपण केलं. म्हणजे अशा विविध सेवेचं व्रत कुठेतरी मला असं वाटतं हे पहिल्यापासूनच आपण घेतलं आणि मी आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी एक अशा पद्धतीचं कार्य करण्याचा प्रयत्न केला जो समाजाला खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे. समाजात म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात, पण एखादं कार्य करताना एक तुम्ही असं कुठल्या घटकाशी हे करता म्हणजे ह्या घटकाला आपली गरज आहे आणि आपण त्यांना मदत केलीच पाहिजे असं तुम्ही कुठे वाटतं का? तुम्ही नीट बघाल तर ना, जसं आपण कोविड काळामध्ये सिनियर सिटीजनला हा सगळ्यात जास्त धोका निर्माण झाला होता. त्याच्यामुळे ज्येष्ठांनी सुद्धा बाहेर पडायचं नाही आणि कोणीच बाहेर पडायचं नाही असं जेव्हा आवाहन करण्यात आलं तेव्हा परदेशामध्ये कोविडचा सगळ्यात जास्त फटका आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना होताना दिसला. आणि हेच लक्षात घेऊन ते जुन्या ठाण्यामध्ये खरं तर आमचा नौपाडा विभाग आहे, ब्राह्मण सोसायटी, हिंदू कॉलनी, सहकार कॉलनी, घंटाळी, विष्णुनगर या संपूर्ण परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक जास्त राहतात. म्हणजे काही जणांची मुलं परदेशात आहेत, काही जण परगावी शिक्षण घेत आहेत, काही जॉब करत आहेत. मग अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांना आपण एक त्यांचा मुलगा म्हणून जावं आणि त्यांना कुठेतरी सहकार्य करावं ही भावना ठेवून आपण काम सुरू केलं होतं. ते आज तागायत. त्यांचं जे नातं तेव्हा जोडलं गेलं ते आजही तसंच आहे. आणि ते सगळं करत असताना नौपाड्याचा श्रावणबाळा नावाचा त्यांनी जेव्हा मला पुरस्कार दिला तेव्हा मी खूप सरप्राईज होतो, आश्चर्य वाटलं होतं मला. पण ते आश्चर्य नका समजू, हे आमचं कर्तव्य आहे. कारण मुलाचं कर्तव्य तुम्ही कोविड काळात केलं, आता आईवडिलांचं कर्तव्य आम्ही करतोय हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं, मग त्याच्यानंतर माझा विठ्ठल माझी माऊली नावाचा सुद्धा एक उपक्रम आपण सुरू केला. आणि तो उपक्रम त्यांना आणखीन भावला. कारण आपण ज्या प्रत्येक ज्येष्ठांकडे जातोय 10-12 जणं, त्यांना 2 तास त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांच्या आवडीनिवडी ओळखून घेतोय, त्यांना आरोग्यविषयक काही तक्रारी आहेत ते समजून घेतोय, त्यांच्या आयुष्यामधले दुःखद आणि सुखदायक हे प्रसंग समजून घेतोय, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत एक कुटुंब म्हणून असू हे सांगतोय. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना ज्येष्ठ नागरिक हा एक महत्त्वाचा घटक मला असं वाटतं आमच्या दृष्टीने ह्या विभागासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही काम प्रत्येकासाठीच करतोय. मग महिलांसाठी करतोय, लहान मुलांसाठी पालक संस्कार वर्गाच्या माध्यमातून करतोय, संपूर्ण कुटुंबासाठी करत असलो तरी ज्येष्ठ नागरिक ह्या घटकाला आम्ही वेगळ्या माध्यमातून कनेक्ट झालो. तुम्ही सामाजिक कार्य करत असताना कुटुंबाची तुम्हाला साथ कशी होती आणि कुटुंबाकडून काय असे काही हे होत होती की तुमचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, तुम्ही समाजाकडे जास्त लक्ष देत आहे? एक घरातल्यांना असं वाटतंच की तुम्ही जेव्हा सामाजिक कार्य करता तेव्हा अशा प्रकारचा हा रोष घरच्यांकडून उडवला जातो. तर घरच्यांची कशा प्रकारची साथ होती ह्या? बट नॅचरल आहे. कसं आहे की जेव्हा तुम्ही समाजामध्ये काम करायला जाता
तेव्हा तुम्हाला कुणाला तरी जास्त वेळ द्यावा लागतो आणि कुणाला तरी कमी वेळ द्यावा लागतो. कारण एका वेळेला कुटुंब जेव्हा समाज हे माझं कुटुंब आपण म्हणायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं घरातलं जे आपलं कुटुंब असतं ते कुठेतरी त्याला वेळ आपण कमीच देतो. पण त्यांची मानसिकता ही फार पूर्वीपासूनच असल्यामुळे त्यांना माहिती होतं की बाबा आमच्या घरातला म्हणजे आईला माहिती होतं माझा मुलगा, बायकोला माहिती होतं माझा नवरा, किंवा आता मुलाला माहिती आहे की बाबा पप्पा हेच करतायत जास्त ज्याच्यामुळे समाजाला आनंद देता येईल. आणि त्याच्यामुळे त्यांचं सॅक्रिफाईस अर्थातच आहे, कारण अशा अनेक गोष्टी झाल्या, असे प्रसंग अनेक झाले की ज्या आनंदाच्या क्षणी मी त्यांच्यासोबत असायला पाहिजे होतं तेव्हा मी राहिलो नाही. पण त्यांनी कधी असं ते मला असं वाटतं ते नाराज झाले नाहीत. त्यांनी प्रत्येकच वेळेला समजून घेतलं की बाबा समाजाचा एक खूप महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यासाठी आपले वडील, आपले पती किंवा आपला मुलगा काम करतो. आणि म्हणून तो त्यांचा सपोर्ट डेफिनेटली आजही आहे. खरं तर दिव्यांग कला केंद्रासारखी एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे जी माझी मिसेस जास्त प्रमाणात हँडल करते. स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये सुद्धा तिचा मोठा सहभाग आहे. त्याच्यामुळे फॅमिली जर सपोर्ट नसता तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तितक्या वेगानं मला करता आल्या नसत्या. उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तुम्ही काय नवीन कार्यक्रम राबवणार आहात? कशा प्रकारचे जे समाजासाठी उपयोगाचे ठरणार आहेत? मला असं वाटतं जन्मदिवस स्वतःचा साजरा करणं हे मला कधीच आवडलेलं नाही आहे. आणि पण त्याच्याऐवजी त्या दिनी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो याची आठवण ठेवून जर मला असं वाटतं तोच कित्ता परत गिरवला तर जास्त बरं वाटतं मला. आणि तसंच काही सेवेकरांनी, काही कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याचं आयोजन केलेलं आहे. माझ्या संकल्पनेतून 1-2 गोष्टी आहेत ज्या मी उद्याच खरं तर त्या डिक्लेअर करणार आहेत. पुन्हा एकदा सिनियर सिटीजनसाठीच एक गोष्ट अशी असणार आहे की त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण एक ॲक्टिव्हिटी करतो आहे सुरू. या संपूर्ण प्रभाग क्रमांक 21मधल्या समस्त नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी एक गोष्ट सुरू करतो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे तर होत राहणार, कारण दिवसरात्र सेवा करणं, सेवा हाच धर्म मानणारी आम्ही सगळी लोकं आहोत. जसं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं समाजकार्य बघून ही सुरुवात मी केली होती. त्यानंतर ती पूर्णपणे मला असं वाटतं तोच हे पुढे कित्ता गिरवत एकनाथ शिंदे साहेब जे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते राजकारणात समाजकारण कसं शोधायचं हे दाखवून दिलं. त्याच्यामुळे त्यांचासुद्धा आदर्श हा समोर आहे. ठाण्याचे खासदार नरेजी म्हस्के साहेब ज्या पद्धतीनं खरं तर आपल्या ठाण्यातले विषय संसदेत मांडत आहेत त्यांचंसुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असतं. त्यामुळे मला असं वाटतं ही सगळी मंडळीसुद्धा ही फक्त पॉलिटिकली नाही तर मला असं वाटतं समाजाचं काहीतरी देणं लागतं हे ह्यांच्या पण कृत्यातनं आजपर्यंत कळलेलं आहे. आणि मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करत असल्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं त्या वातावरणाचा सुद्धा इथे कुठेतरी उपयोग झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त कितीतरी अशी मंडळी आहेत की ज्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई त्यांनी नेहमीच आशीर्वाद प्रत्येक वेळेला मला दिलेला आहे. त्यानंतर आमटे सरांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे. अशी दिग्गज मंडळी ज्यांनी समाजकार्य खऱ्या अर्थाने 100% समाजकार्य केलं ह्यांना कुठेतरी डोळ्यासमोर ठेवलं आहे. स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी असतो. त्याच्यामुळे किती अशा गोष्टी घडत असतात जेव्हा मोठं संकट असतं तेव्हा कुठेतरी मला माहिती असतं की अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हणत प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते. भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे म्हणणारे स्वामी मला क्षणोक्षणी दिसत असतात. आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद, ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन हा स्वामींच्या आशीर्वादामुळे मिळत असतो. आणि माझ्यासोबत सहकारी सगळे जे असतात, सेवेकरी असतात ते खरं तर मला असं वाटतं माझी ऊर्जा असते, ते माझं पाठबळ असतात. किरण नागटे एकटा काहीच करू शकला नसता जर ही संपूर्ण टीम माझ्यासोबत नसती. त्याच्यामुळे अर्थातच ही संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे म्हणून मी आजपर्यंत काम केलं आणि उद्यासुद्धा करत राहील.